एकेकाळी बंदराकडे साठवणुकीची जागा आणि मालवाहतूक क्षमता या दृष्टीने पाहिलं जात असे. तर दाभोळ बंदर हे असंच एक प्राचीन आणि ऐतिहासिक बंदर आहे, जे रत्नागिरी जिल्हा आणि दापोली तालुक्यामध्ये येतं. तर इथे मी आले. पहिल्यांदा आधी मी जी फेरीबोटीची सेवा या बंदरात चालू केली आहे, त्या फेरीबोटीने अलीकडून पलीकडे असा मी छोटासा प्रवास करणार आहे. अलीकडून पलीकडे हे जे काय कमी अंतर आहे, त्याचा जो काही मी प्रवास करणार आहे, त्याचं तिकीट मी घेतलं आहे आणि आत्ता वाट पाहते मी ही फेरीबोट चालू व्हायची. फेरीबोट चालू झाली आहे हे कळतं हे फेसाळलेलं पाणी पाहिलं. या फेरीबोटीने पर्यटकांबरोबरच दुचाकी, चारचाकी अशी मोठी मोठी वाहनं यामध्ये आपण घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे बंदराचा योग्य वापर होतो. पर्यटकांना कमी खर्च, कमी वेळामध्ये दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. या सर्व सुविधा आपल्याला मिळतात. त्यामुळे ही फेरीबोट सुविधा सागरी जलवाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाची सुविधा म्हणावी लागेल. समोरचं हे शांत वातावरण, या पाण्याच्या लहरी, त्यामुळे ही फेरी 5-10 मिनिटाची का असेना, पण ती सुखकारक आहे. फेरीबोट जसजशी पुढे जात होती ना, तशी हे सभोवतालचं दृश्य पाहून पूर्ण असं हरवून जायला होतं. मी तर सगळंच विसरले होते. माझ्याबरोबर कोण आले, आजूबाजूला कोण आहे, हे सगळं विसरले होते. आणि समोर दिसणारी ही मनमोहक दृश्य नुसत्या डोळ्यांनी पाहावं की ह्या कॅमेऱ्यामध्ये टिपावं, हा प्रश्न मला नक्कीच पडला तिथे. पहा तर समोर दिसतंय की संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळी हे सगळं कसं अवर्णनीय असतं. फक्त आणि फक्त पाहत राहावं. ह्या सगळ्या बसायच्या जागा आता खाली झाल्यात, कारण अलीकडून पलीकडे मी आली. मी दाभोळमध्ये चढले फेरीबोटीमध्ये आणि इथे समोर आपल्याला जे आता दिसतंय ते धोपावे गाव आहे. इथे मी आता आले. हे अंतर खूप कमी आहे, पण याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जिथे दाभोळमध्ये मी चढली तिथे दापोली तालुका लागतो आणि इथे धोपावे गावात पलीकडे आल्यावर तालुका बदलतो, तो गुहागर होतो. त्यामुळे आपण काही वेळातच वाहनांसह आपण गुहागर तालुक्यात प्रवेश करतो. आहे की नाही गंमत? त्यामुळे पूर्वी जेव्हा फेरीबोट चालू नव्हती तेव्हा खूप असा वळसा घालून प्रवास करावा लागायचा, खूप वेळ जायचा. पण ह्या फेरीबोटीमुळे चिपळूण, गुहागर, हेदवी, वेळणेश्वर ही जी काही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत ना, खूप ती जवळ आली. त्यामुळे संध्याकाळपर्यंत त्या पर्यटन स्थळांना आपण भेट देऊन पुन्हा येऊ शकतो. त्याचबरोबर या फेरीबोटीमुळे गणपतीपुळे, रत्नागिरी ही शहरेही जवळ आली आहेत. आता राहिला प्रश्न, मी इथे उभं राहून काय पाहते किंवा मी काय अनुभवते. तर इथे मस्त असा वारा लागतोय, माडाच्या बागा दिसतायत, कौलारू घरं दिसतायत, चोहोबाजूनी पाणीच पाणी. हे सर्व पाहत फेरीबोटीचा प्रवास माझा संपला. मी अलीकडून पलीकडे आणि पुन्हा अलीकडे म्हणजेच दाभोळमध्ये आले, कारण मला जायचं आहे दाभोळच्या धक्क्यावर. थोडं अंतर चालल्यानंतर हा बघा आलाच दाभोळचा धक्का. तो खूप जवळच आहे. दाभोळच्या धक्क्यावर यासाठी आले की मला बघायचं आहे हे आपल्या समोर असणारं हे दाभोळचं बंदर. याचा इतिहास वाचला तर हे जे दाभोळचं बंदर आहे ते वाशिष्ठी नदीच्या मुखाजवळ उत्तर बाजूला वसलेलं आहे आणि हे दाभोळचं प्राचीन तसंच ऐतिहासिक बंदर आहे. 14व्या आणि 16व्या शतकामध्ये या बंदराचा परकीय व्यापारासाठी वापर केला जायचा. आजच्या काळात हे बंदर स्थानिक लोकांना, आजूबाजूच्या स्थानिकांसाठी, वाहतुकीसाठी आणि मासेमारीसाठी केला जातो. पूर्वीच्या काळी जेव्हा इथे परकीय व्यापार चालायचे तेव्हा या बंदराचा आयात निर्यातीसाठी वापर व्हायचा. त्यामुळे दाभोळ बंदर हे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक महत्त्वाचे बंदर होते हे स्पष्ट होतंच. ज्या काही वस्तू आयात व्हायच्या त्या आधी दाभोळ बंदरात यायच्या आणि इथून इतर राज्यात पाठवले जायचं.
सध्या तरी ह्या ज्या छोट्या बोटी आहेत त्याला डिपको म्हणतात. तर या डिपकोतून स्थानिक लोकांना तसेच पर्यटकांना आजूबाजूच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या छोट्या बोटी करतायत. पूर्वी आहे ना ह्याच बंदरामध्ये ना 2 लॉन्च असायच्या. एक 10ला सकाळी यायची आणि संध्याकाळी पुन्हा रिटर्न 6ला यायची. तर जेव्हा इथे रस्ते नव्हते ना तेव्हा स्थानिक लोक त्या 10च्या लॉन्चला यायचे आणि 10 ते 6 ह्या मधल्या वेळामध्ये ते त्यांचं जे काय काम असेल ते करून घ्यायचे. मग 6 वाजेपर्यंत काम व्हायचं. पण 6 वाजेपर्यंत जे काम झाल्यानंतर प्रत्येकजण भेटायचा व दाभोळला आलेला प्रत्येकजण भेटायचं तिथे त्या लॉन्चीमध्ये. मग कसे आहात अशी विचारपूस व्हायची, एकमेकांची तिकीटं काढलं जायची. तर हे सगळं खूप छान होतं. आणि आता त्या लॉन्च बंद झाल्यात दोन्ही, कारण की आता रस्ते झालेत. त्यामुळे आता जो तो आपापल्या परीने आपापल्या सोयीनुसार निघतो आणि आपापल्या सोयीनुसार ऑटोनी जातो. त्यामुळे हे जे डिपको आहे त्याचं आता जेवढी माणसं जोपर्यंत जमतील तोपर्यंत ह्या डिपकोसाठी आपल्याला थांबावं लागतं. आणि हे जे दाभोळचं बंदर आहे ना तिथे पूर्वी मासेमारी व्हायची, म्हणजे आत्ताही होते. पण पूर्वी कसं छोट्या होड्या असतात ना त्यांनी मासेमारी केली जायची. त्याला डोल लावणं म्हणतात, डोलीवर जातो. तर तसं मासेमारी इथे व्हायची. तर त्या छोट्या होड्यानंच खूप अशी मच्छी मिळायची. लगेच थोड्या थोड्या अंतरावर खूप सारी मच्छी मिळायची. त्यामुळे कच्चे रस्ते, मातीचे रस्ते असलं ना, विकास काहीच नव्हता, तरी पण मच्छी खूप मिळायची. त्यामुळे स्थानिक लोक खूप समाधानी होते. पण आता आहे ना मासेमारी करायला गेलं ना तरी काही मासे मिळतच नाहीत. फक्त सगळं जाळ्यामध्ये प्लास्टिक येतं आणि मासे खूप कमी प्रमाणात येतं. आता ही जी आपण समोर मासळी बघतोय ना तर ती टॉलरने, मोठ्या बोटीने मोठ्या समुद्रामध्ये कळलेली मासे आहेत. तर ते आहेत, ते मिळतात इथे, खूप प्रमाणात मिळतात. आणि हेच मासे जेव्हा पाण्यात पाहते ना तेव्हा मला असं वाटतं अरे किती जवळ फिश आहे, पकडूया. केवढे आहेत बाप रे. नाही तर असं हे प्राचीन बंदर ज्याचं 14व्या आणि 16व्या शतकामध्ये वापर केला जायचा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनीही या बंदराला महत्त्व दिलं होतं. हे बंदर जिंकून त्यांनी आपल्या साम्राज्यामध्ये समाविष्ट केलं होतं. पूर्वीसारखं हे बंदर भरभराटीला येऊ दे, स्थानिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू दे. पूर्वी जशी खूप मच्छी छोट्याशा जाळ्यामध्ये, छोट्याशा होडीमध्ये मिळायची, तशी खूप सारी मच्छी पुन्हा ह्या बंदरामध्ये येऊ दे, हीच माझी सदिच्छा. व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद.